नमस्कार. आजपासून सुरू होत असलेल्या श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा. हा संपूर्ण महिना तुम्हाला सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य घेऊन येऊ हीच सदिच्छा. एक पुष्प, एक बेलपत्र, एक तांब्या पाण्याची धार करेल सर्वांचा उद्धार. श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? मजेत आहात ना? मजेतच राहा. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ ही बाप्पांच्या चरणी प्रार्थना. तर आज मी करणार आहे रुद्राभिषेक आणि रुद्राभिषेकचे महत्त्व काय आहे ते तुम्हाला मी पूर्णपणे सांगेल. आणि तोपर्यंत आपण थोड्याशा गप्पा मारूया. कारण आज बघा सगळं मी असं व्हाईट हे ठेवलं आहे, कापड अंथरलं आहे चौरंगावरती आणि खाली स्वस्तिक काढले, बघितली असेल तुम्ही आधी स्टार्टिंगला. आणि त्यानंतर बघा एक छोटंसं असं पाट ठेवलं आहे, पाटावर परत एक पाट ठेवलं आहे. म्हणजे थोडीशी हाईट असली ना की पूजा चांगली दिसते, त्यामुळे मग मी ते असं सगळं ठेवलं आहे. बघा ही सगळी अशी पूजेची तयारी झाली आहे माझी सुरू. आज मी रुद्राभिषेक करणार आहे, त्यामुळे रुद्राभिषेकची सर्व तयारी सुरू केली. सगळ्यात आधी मी आता दिवा लावून घेते आणि त्यानंतर मग आधी बाप्पांचा अभिषेक करेल आणि बाप्पांचा अभिषेक करून झाल्यानंतर मग महादेवांचा अभिषेक करेल. आणि बाप्पांचा अभिषेक करताना अथर्वशीर्षाचं पठण करते मी. नाही तर मग नसेल तुम्हाला असं अथर्वशीर्ष म्हणता तर यूट्यूबला लावलं तरी चालेल. नाही तर मग काय करायचं, सरळ ओम गंग गणपती नमःचा मंत्र जाप करायचा. कारण आज ना दुर्वा गणपती व्रत पण आहे, त्यामुळे मग मी आज ते पण म्हणजे दुर्वा गणपती व्रत पण केलं आहे. तिथं एका पूजेतच दोघं पूजा केल्या आहेत मी. आता बाप्पांचा अभिषेक झाल्यानंतर मग बाप्पांना मी दुर्वाच्या याच्यामध्ये बसवणार आहे छानपैकी आणि त्यांची अशी आरास करून. आणि मग त्यांना आता धूप दीप नैवेद्य दाखवून दिलं आणि अशा प्रकारे बघा बाप्पांचा अभिषेक झाला. तर श्रावण महिन्यात दुर्वा गणपती व्रत का करतात? तर श्रावण महिना अनेक अर्थाने महत्त्वाचा मानला जातो. श्रावणातील व्रते, सण, उत्सव यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. श्रावण महिना जेवढा सांस्कृतिक धार्मिकदृष्ट्या अतिशय विशेष ठरतो, त्याचप्रमाणे श्रावणातील व्रतांमध्ये निसर्गचक्र, आरोग्यशास्त्र यांचाही विचार केलेला पाहायला मिळतो. भारतीय परंपरेत केली जाणारी व्रते अधिक डोळसपणे केली तर त्याचे वैशिष्ट्य लक्षात येते. श्रावणातील प्रत्येक दिवसाला आणि प्रत्येक व्रताचे महत्त्व, महात्म्य अधोरेखित होणार आहे. आपल्या पूर्वजांनी अगदी विचारपूर्वक व्रताचे नियम, आचरण पद्धत नेमून दिलेली आहे. या सगळ्यांचा सुरेख संगम श्रावणात येणाऱ्या दुर्वा गणपती व्रताला पाहायला मिळतो. दुर्वा गणपती व्रत नेमके कसे करावे व का करतात ते जाणून घेऊया आपण. तर सोमवार 28 जुलै 25 रोजी श्रावण शुद्ध चतुर्थी आहे. याच दिवशी विनायक चतुर्थीचे व्रताचरण केले जाते. विनायक चतुर्थी व्रतासह दुर्वा गणपती व्रत केले जाते. दुर्वा गणपती व्रत 2, 3 अथवा 5 वर्षे केले जाते. श्रावणात शुद्ध चतुर्थीला व्रतारंभ करून पुढील 6 महिने प्रत्येक शुद्ध चतुर्थीला अशीच पूजा करून शुद्ध चतुर्थीला व्रताचे उद्यापन केले तरी चालते. या व्रताच्या उद्यापनामुळे पिठाचे तुपात तळलेले 18 मोदक लागतात. या 18 मोदकांचा नैवेद्य गणपतीला दाखवून त्यातील 6 मोदक गणपतीसमोर ठेवावेत. उरलेल्या मोदकांपैकी 6 मोदक इतरांना द्यावेत. उरलेले 6 मोदक व्रतकर्त्याने स्वतः खावे. सर्व मनोरथ पूर्तीसाठी हे व्रत करतात. विशेष म्हणजे ह्या व्रताच्या 6 दुर्वाप्रमाणेच गणपतीला 6 नमस्कार आणि 6 प्रदक्षिणा घालणे आवश्यक आहे. अशी होती दुर्वा गणपती व्रताची माहिती. आता रुद्राभिषेक का करतात? रुद्राभिषेक म्हणजे भगवान शंकरांना रुद्र अभिषेक करणे. हा एक महत्त्वाचा हिंदू विधी आहे, ज्यामध्ये शिवलिंगावर विविध पवित्र वस्तू जसे दूध, पाणी, मध, दही अर्पण करून मंत्राचा जप केला जातो. रुद्राभिषेक केल्याने आशीर्वाद मिळतात, पापाक्षालन होते आणि सुख समृद्धी येते. रुद्राभिषेक करण्याचे फायदे पण खूप आहेत. रुद्राभिषेक केल्याने पूर्वी केलेल्या पापांपासून मुक्ती मिळते असे मानले जाते. धन, संपत्ती आणि सुख समृद्धीसाठी रुद्राभिषेक केला जातो. आर्थिक समृद्धीसाठी, आरोग्य, शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी रुद्राभिषेक करणे शुभ मानले जाते. विशिष्ट इच्छा पूर्ण करण्यासाठी देखील रुद्राभिषेक करण्याची पद्धत आहे.
काही जीवनातील अडचणी आणि वाईट शक्तीपासून संरक्षण मिळण्यासाठी पण रुद्राभिषेक करतात. महादेवाची संपूर्ण कृपा प्राप्त करण्यासाठी रुद्राभिषेक केले जाते. केवळ ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी अथवा महाशिवरात्री प्रदोष किंवा श्रावणी सोमवार असताना रुद्राभिषेक केल्यास अधिक फलदायी असते व बाधा उत्पन्न होत नाही. कारण या कालावधीत श्री शंकर हे शिवलिंगाच्या ठिकाणी उपस्थित असतात. दही, मध, तूप, बेलपत्र, फुले, नैवेद्य हे सगळं महादेवांना मिक्स करून महादेवांचा अभिषेक करायचा. रुद्राभिषेक करताना काही गोष्टी लक्षात ठेवायच्या. पवित्रता, एकाग्रता, श्रद्धा असणे महत्त्वाचे. रुद्राभिषेक करताना मन आणि शरीर दोन्ही पवित्र असणे आवश्यक आहे. मंत्रोच्चार करताना पूर्ण लक्ष आणि एकाग्रता असणे आवश्यक आहे. रुद्राभिषेकावर पूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवणे आवश्यक आहे. रुद्राभिषेकाचे विविध प्रकार आहेत. लघु रुद्राभिषेके, एकादशी रुद्राभिषेके, महारुद्राभिषेके. रुद्राभिषेक हा कमी वेळेत आणि कमी साहित्यानं होणारा अभिषेक आहे. यामध्ये रुद्रसूक्ताचे 11 आवर्तने केले जातात. महारुद्राभिषेक हा एक विस्तृत आणि शक्तिशाली अभिषेक आहे. यामध्ये रुद्रसूक्ताची 121 आवर्तने केली जातात. रुद्राभिषेक करण्याची योग्य वेळ म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी रुद्राभिषेक करणे खूप फलदायी मानले जाते. प्रदोष काळातही रुद्राभिषेक करणे खूप शुभ असते. प्रदोष काळ म्हणजे संध्याकाळी 4 वाजेपासून 7 वाजेपर्यंतचा काळ हा असतो प्रदोष काळ. श्रावण महिन्यात रुद्राभिषेक केल्याने अधिक लाभ होतो. सोमवारी स्पेशली श्रावण सोमवार रुद्राभिषेक करणे चांगले मानले जाते. रुद्राभिषेकाचे विविध प्रकार आहेत, ते तुम्हाला मी आधी सांगितलेच. हा विधी करण्यासाठी सोमवार हा सर्वात चांगला मानला जातो. शिवरात्री हा एक सुप्रसिद्ध दिवस आहे, जेव्हा भक्त भगवान शिवाला जल आणि प्रसाद अर्पण करून आणि रुद्राभिषेक मंत्राचे पठण करून रुद्र अभिषेकासाठी तयार होतात. रुद्र अभिषेक पूजा करण्यासाठी इष्टतम वेळ श्रावण महिन्यात आहे, जो महान भक्तीचा काळ आहे. रुद्राभिषेक म्हणजे रुद्रसूक्त हे त्या भद्र रूपाला प्रसन्न करण्यासाठी आहे. रुद्र हा अग्निस्वरूप आहे, तसेच जल स्वरूप आहे. तो पंचमहाभूतांचा अधिपती आहे. रुद्र हा नागर संस्कृतीचा आधीपासून सनातन धर्मात अस्तित्वात आहे. रुद्रसूक्त हा यजुर्वेदाच्या तैत्तिरीय संहितेचा भाग आहे. आपल्या समाजात रुद्रसूक्ताच्या पठणाची एकादशनी आणि लघु रुद्र ही 2 रूपे जास्त प्रचलित आहेत. रुद्र ही एक वैदिक देवता आहे. रुद्राचा आविष्कार हा ऋग्वेदापासून आहे. ऋग्वेदात रुद्राचे एकूण 75 उल्लेख आहे. ही देवता शंकरात नंतर विकसित झाली. रुद्र हा शब्द रोदिती अथवा रोद्यती अर्थातच रडविणारा या शब्दावरून आला आहे. या देवतेचे वेदपश्चात शंकर शिव यांच्याशी एकीकरण झाले आहे. ते फार नंतरचे रुद्रांचे मलस्वरूप हे भीषण हिंसक असे आहेत. त्यामुळे भक्त स्वतःला सतत विनंती करतो की माझ्यावर दया कर, मला मारू नकोस, प्रसन्न होऊन मला हव्या त्या वस्तू दे. रुद्राचे दुसरे स्वरूप भद्र म्हणजे कल्याण करणारा असेही आहे. गाईच्या दुधाने केलेला रुद्राभिषेक अनुयायांना दीर्घायुष्य देतो आणि गंभीर आरोग्य समस्यांपासून संरक्षण देतो. आणि मधाने अभिषेक केल्याने दैव आशीर्वाद देते. उपासकांसाठी जीवन सोपे आणि आनंदी बनते. अशा प्रकारे रुद्राभिषेकाचे महत्त्व आहे. आता मी महादेवांना बेल अर्पण करून घेते. ओम विरूपाक्षाय नमः. ओम कर्पदिने नमः. ओम शंकराय नमः. ओम शूलपानये नमः. ओम खटवागिने नमः. ओम विष्णुवल्लभाय नमः. ओम शिपिविष्टाय नमः. ओम अंबिकानाथाय नमः. ओम नीलकंठाय नमः. ओम भक्तवत्सलाय नमः. ओम भवाय नमः. ओम शर्वाय नमः. ओम त्रिलोकेशाय नमः. ओम शितिकंठाय नमः.
शिवामूठ आहे तांदूळ. तर शिवामूठ अर्पण करताना ओम नमः शिवाय शांताय पंचवक्राय शूलिने शुंभी भुंगी महाकालगण युक्ताय शंभवे हा मंत्र म्हणावा. किंवा शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा, मनातल्या सर्व इच्छा पूर्ण कर देवा, असं 3 वेळा म्हणायचं आणि 3 वेळा शिवामूठ व्हायची. शिवामूठ वाहताना थोडंसं पाणी हातात घ्यायचं आणि तांदूळ आणि मग नंतर अशी शिवामूठ व्हायची. कोरडी शिवामूठ महादेवांना व्हायची नाही. तर कशी वाटली तुम्हाला आजची पूजा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वस्थ राहा, मस्त राहा आणि खुश राहा.